आता बघूयात पुढची महत्त्वाची बातमी। नरेंद्र मोदी यांच्या सिंधुदुर्ग दौऱ्यासाठी तयार केलेलं हेलिपॅड कोट्यवधींचं आहे असं समजतंय आणि त्याच्यावरून आता नवा वाद उफाळून आलेला आहे। नरेंद्र मोदी सिंधुदुर्ग दौऱ्यावर आल्यानंतर त्यांचं जे हेलिपॅड तयार करण्यात आलं होतं त्याच्यासाठी 2,32,00,000 खर्च झालाय 3 हेलिपॅडसाठी आणि या खर्चाच्या आकड्यावरून आता कोकणातले विरोधक आक्रमक झालेले आहेत। त्यांनी याच्यावरून टीका करायची सुरुवात केलेली आहे। विकास गावकर यांच्याकडून या संदर्भातले अपडेट्स आपण घेतो। विकास, या खर्चाचा आता हा नवा वाद उफाळून येतोय। कोण कोण आहेत विरोधातले नेते जे टीका करतात? जर बघितलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नेव्ही डे झाला आणि त्यासाठी नरेंद्र मोदी हे कोकणात आलेले होते। मात्र या एकूणच दौऱ्यावरून मोठं राजकारण आता रंगताना दिसतंय। या ठिकाणी 3 हेलिपॅड बांधलेली होती। एक होतं ते मालवणच्या बोर्डिंग मैदानावर, दुसरं होतं शासकीय तंत्रनिकेतन आणि तिसरं होतं ओझरला। आणि या 3 हेलिपॅडसाठी एकूणच जर बघितलं तर 2,30,00,000 निधी खर्च झालाय। एका हेलिपॅडसाठी जवळजवळ 93 लाखाचा निधी खर्च झाला आणि यावरूनच एकूण बघितलं तर विरोधक आक्रमक झालेले आहेत। परशुराम परकर असतील मनसेचे, त्याचबरोबर काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते असतील, यांनी आक्रमक होत हा निधी नेमका कशासाठी खर्च झाला आणि एवढं जर नुसतं डांबरीकरण करायचं होतं तर 2,30,00,000 रुपयाचा निधी का आवश्यक होता अशा पद्धतीचा प्रश्न उपस्थित केला। आणि जर बघितलं तर सत्ताधारी यामुळे अडचणीत आल्याचं दिसतंय। रिद्धी, निश्चित विकास, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।